दरम्यान वक्फ विधेयकावरती सुनील तटकरेंनी भूमिका न मांडल्यामुळे महायुतीमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षातल्या तटकरेंनी भूमिका न मांडल्यामुळे ही नाराजी व्यक्त केली जाते। महायुतीतल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। महायुतीतल्या सूत्रांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे। काल ज्यावेळी लोकसभेत वक्फ विधेयक मांडलं गेलं त्यावर सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी असल्याचं कळतंय। महायुतीच्या खासदारांनी जोरकसपणे वक्फ विधेयकाला समर्थन दर्शवलं, त्या संदर्भात आपले मुद्दे देखील मांडले, पण राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी कोणतीही भूमिका लोकसभेत मांडली नाही आणि त्यामुळे महायुतीत नाराजी असल्याचं कळतंय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, भूमिका न मांडण्यामागचं कारण काय आणि त्याचे कसे पडसाद महायुतीमध्ये उमटतायत? नक्कीच सुनील तटकरे अजित पवारांच्या पक्षाकडून लोकसभेमध्ये खासदार आहेत। त्यांचे एकच खासदार असले तरी सुद्धा तो एनडीएतील एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्यामुळे एनडीएतल्या घटक पक्ष म्हणून त्यांनी भूमिका मांडावी अशी महायुतीतील अन्य घटक पक्षांची इच्छा होती आणि त्या अनुषंगाने असंही समजलंय की पार्लमेंटमध्ये त्यांना बऱ्याचदा सांगण्यात आलं की तुम्ही याबाबत भूमिका मांडा, परंतु सुनील तटकरेंच्या वतीने कोणत्याही प्रकारे भूमिका मांडण्यात आली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून सुनील तटकरेंच्या या संपूर्ण एकूण महायुतीच्या खासदारांमध्ये नेत्यांमध्ये थोडीशी नाराजी असल्याचं कळतंय की एका बाजूला बाकी सर्वजण म्हणजे अगदी नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड ज्या पक्षावर खूप प्रश्न उपस्थित केले होते की ते वक्फचं समर्थन करतील का, परंतु जनता दल युनायटेडच्या वतीने राजीव रंजन यांनी स्वतः भूमिका मांडली, जे जनता दल युनायटेडचे प्रमुख नेते आहेत देशभरातले। त्या दृष्टीने टीडीपीने सुद्धा भूमिका मांडली, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र एनडीएचे घटक पक्ष असून सुद्धा वक्फच्या समर्थनार्थ लोकसभेमध्ये भूमिका मांडली नाही आणि यामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे। महायुतीमध्ये कुठेतरी चर्चा आहे की अजित पवार धोरणात्मक मुद्द्यांवर एनडीएच्या बाजूनी का भूमिका मांडत नाहीयेत। आपण या संदर्भात सुनील तटकरेंनाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनपर्यंत सुनील तटकरेंनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही की त्यांनी भूमिका का मांडली नाही। पण दुसऱ्या बाजूला आज राज्यसभेमध्ये वक्फ विधेयक मांडलं जाणार आहे आणि त्यावेळी खुद्द अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्यसभेत आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, तर यांच्यापैकी कोणी आज राज्यसभेमध्ये तरी वक्फच्या कायद्याचं समर्थन करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि भाजपच्याही केंद्रीय नेतृत्वाचं याकडे लक्ष असेल। त्यामुळे राज्यसभेत आज राष्ट्रवादीची भूमिका काय राहते याकडे लक्ष असेल। सोमेश, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।